भारत माता की प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या आमच्या सावित्रीबाई फुले की प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या आमचे शिवाजी महाराज यांचा शिवाजी महाराजांचा हर हर महिला शक्ती देश की शान देश की पावर हर हर माननीय राष्ट्रीय गुलाबजी जयस्वाल सर राष्ट्रीय अध्यक्ष यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते। तसेच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा अनितासी मॅडम यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते। आमच्या तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी भांडारकर सडक अर्जुनी यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करते। तसेच आमच्या सडक अर्जुनी तालुक्याच्या लक्ष्मीताई मसराम यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते। आणि या कार्यक्रमाला लाभलेल्या आमच्या विधवा माता यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते। जर आमच्या महासभेला विधवा माता आल्या नसत्या तर आमची एवढी चांगली महासभा आयोजित केलेली दिसलेली नसती। आमच्या विधवा मातांसाठी एक जोरदार तालिया बजाव। श्री नरेंद्र मोदी जी जिंदाबाद, श्री नरेंद्र मोदी जी जिंदाबाद, बजरंगदास गुरुजी जिंदाबाद, बजरंगदास गुरुजी जिंदाबाद। मी माझा परिचय देत आहे। मी भारती कृष्णा कोल्हारे, मुक्काम भागी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। महिला शक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था या संस्थेचे संस्थापक श्री माननीय राष्ट्रीय गुलाबजी जयस्वाल सर आहेत। तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या आमच्या अनितासी मॅडम आहेत, यांचे मी खूप खूप अभिनंदन करते। जर आमचे पुरुषोत्तमजी भांडारकर सर मुंबईला गेले नसते तर आमच्या विधवा मातांसाठी 6 योजनेचा लाभ मिळालेला नसता। जर आमचे पुरुषोत्तमजी भांडारकर मुंबईला गेलेच नसते तर आमच्या विधवा मातांना 6 योजनेचा लाभ मिळाला नसता। आज माझ्या विधवा मातांसाठी एवढ्या 6 योजनेचा लाभ मिळालेला आहे। त्यांनी आमच्या पुरुषोत्तम भांडारकर सरांसाठी जोरदार तालिया बजाव। लक्ष्मी मॅडमसाठी आमच्या महिला अध्यक्ष सडक अर्जुनी यांच्यासाठी सुद्धा चांगल्या टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या। महिला जर आमच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला जर समोर जात असेल तर आमची ही भारतीय नारी आहे, भारतीय नारी आहे। महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये ही आपली महिला शक्ती राबवण्यात येत आहे। आपली ही महिला शक्ती राबवण्यात येत आहे। तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तुम्हाला 6 योजनेचा विश्लेषण करून सांगितलेलंच आहे। तर मी आपली थोडक्यात बोलते। आज 1 एप्रिल 2024 आज आपली इथं महासभा आयोजन केलेले आहेत। या महासभेमध्ये आपले पुरुषोत्तमजी भांडारकर तसेच लक्ष्मी मॅडम आणि आमच्या महिला शक्तीला लाभलेले सर्व कर्मचारी यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करते मी। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे आमचे व्यासपीठ, सूर्याप्रमाणे दिसणारे तेजस्वी असे आमचे व्यासपीठ आणि चंद्रासारखे शीतल छाया देणारे आमच्या विधवा माता चमकणाऱ्या आमच्या विधवा माता आज आमच्या महासभेला आले आहेत। तर आमची महासभा इतकी सुंदर चमकत आहे की खरोखर आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आणि आमचे राष्ट्रीय गुलाबजी जयस्वाल जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना खूप असा आनंद होईल की आमची महासभा किती चांगली चालू आहे, आमची महासभा किती चांगली चालू आहे। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारी महिला शक्ती व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्यासारखे चमकणाऱ्या माझ्या विधवा माता, महिलांना आभार व्यक्त करण्यासाठी महिलांना ही महासभा भरवण्यात आलेली आहे। तर महासभा चांगल्या उत्साहामध्ये आपण भरवलेली आहे। इथं आपण आपली महाराष्ट्राची अशी महासभा आहे। जर आपली महासभा इथं झाली नसती तर तुमच्यापर्यंत 6 योजना पोहोचल्या नसत्या। तर आमच्या 6 योजना आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचत आहेत। आमच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडून काही 1 रुपया घेतलेला आहे काय? घेतलेला आहे काय? नाही ना। मग तुम्ही कर्मचाऱ्यांना चांगली साथ द्या, आमच्या महिला
शक्तीला असे म्हणतात की ही फ्रॉड आहे, महिला शक्ती फ्रॉड नसून ही राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जयस्वाल सर यांनी 3 वर्ष जेलमध्ये काढून तुम्हाला असा योजनेचा लाभ करून दिलेला आहे, असा योजनेचा लाभ करून दिलेला आहे। तर विधवा मातांनाच नाही तर किन्नर, घटस्फोटी आणि विधवा मातांना ह्या 6 योजना लागू करून दिलेल्या आहेत। आता हळूहळू आमच्या आवास योजनेचा सर्वे चालू होईल। आमच्या सडक अर्जुनी चालू केल्या 1 करोड रुपये आलेला आहे, 1 करोड रुपये आलेला आहे आणि 30 आवास योजना असे सर्वे झाल्यानंतरच तुम्हाला मिळतील। ज्या महिलेला खरोखर राहण्यासाठी घर अजिबातच नाही अशाच महिलांना मिळतील, कारण आमची विधवा माता म्हणेल की आम्हाला प्रत्येकाला घर पाहिजे। तर असं होणार नाही, आमची जे विधवा माता आहे त्यांना त्यांचे सर्वे होतील, त्याच्यानंतरच आम्ही विधवा मातेला घर देऊ। स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ असणाऱ्या रमाबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणाऱ्या यांना रमाबाईची साथ होती। तर आमच्या राष्ट्रीय गुलाबजी जयस्वाल सरांना साथ देणाऱ्या आमच्या अनिता सिंधाडा होत्या। जर आपण एकमेकांना जर साथ देऊनच नाही तर आपण समोर जाऊ शकणार नाही, कारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा स्त्री घराच्या बाहेर निघते तेव्हा त्या स्त्रीला बहुत वाईट शब्द बोलतात।